विषयाची तासिका आज आपण या ठिकाणी घेत आहोत। सेकंड इयरला आपण तिसरं सेमिस्टर या ठिकाणी बघत आहोत। तिसऱ्या सेमिस्टरमधलं पेपर नंबर 6 ज्याचं टायटल आहे वस्त्रशास्त्र तंतू ते कापड निर्मिती। या अंतर्गत आपण या पेपरचा पहिला युनिट जो आहे ज्याच्यामध्ये वस्त्रतंतूची ओळख किंवा वस्त्रतंतूची मूलतत्व या संदर्भाने आपण एकंदर चॅप्टर अंतर्गत वस्त्रतंतू म्हणजे काय, वस्त्रतंतूचे वर्गीकरण कसे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या पदार्थाचा उपयोग केला याच्या अनुसरून वर्गीकरण आणि त्याच्यानंतर तंतू आपल्याला कुठून मिळतात म्हणजे नैसर्गिक तंतू आणि मानवनिर्मित तंतू। तर तंतूचा असणारा स्रोत तो काय आहे त्याच्यानुसार तंतूचं वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये कुठला घटक वापरला आहे याच्यानुसार तंतूचं वर्गीकरण। या पद्धतीने आपण तंतूच्या वर्गीकरणाची माहिती, त्याच्यानंतर वस्त्रतंतू हा कसा बनतो म्हणजे त्याच्यामध्ये कोणते क्वालिटीज असायला पाहिजे, कोणते गुणधर्म असायला पाहिजे या संदर्भातली एकंदर चर्चा देखील आपण मागच्या काही तासिकेमध्ये करत आहोत। तर याच्यामध्ये तंतूमध्ये प्राथमिक गुणधर्म आणि दुय्यम गुणधर्म हे आवश्यक असतात ज्याच्यामुळे तंतूपासून कापड निर्मितीची प्रक्रिया करणं सोपं जाते किंवा त्या तंतूपासून कापड बनवणं, तंतूपासून आधी धागा बनवणं आणि धाग्यापासून वस्त्र विणणं या गोष्टी करणं त्याच्यावरती सुलभ जातं। आणि त्याच्यासाठी म्हणून तंतूमध्ये काही प्राथमिक स्वरूपाची आणि काही दुय्यम स्वरूपाची गुणधर्म जे आहेत ते त्या तंतूमध्ये असणं आवश्यक असतं। या अनुषंगाने आपण आपला पहिला युनिट जो आहे तो मागील काही तासिकेपासून घेत होतो आणि त्या युनिटचे एकंदर सिलेबस आपला आता संपलेला आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण याच पेपरचा म्हणजे 6वा पेपर वस्त्रशास्त्र तंतू ते कापड यापर्यंतचा जो प्रवास आहे याच्यामधला युनिट सेकंड म्हणजे आपले चॅप्टर सेकंड जे आहे ते आपण आज या ठिकाणी सुरू करत आहोत। या चॅप्टरचं टायटल आहे परिसज्जा प्रक्रिया, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये फिनिशिंग प्रोसेस असं देखील म्हटलं जातं। तर या फिनिशिंग प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत, पहिल्यांदा मुळात फिनिशिंग प्रोसेस म्हणजे काय, म्हणजे त्याची ओळख कशी होती, त्याची व्याख्या काय आहे आणि त्याचे उद्देश काय आहे, हे 3 मुद्दे जे आहेत ते आपण आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत। याच्यानंतर मग आपण त्याचे प्रकारानंतर त्याच्यामध्ये कुठल्या बेसिक परिसज्जेच्या प्रक्रिया आहेत आणि कुठल्या दुय्यम स्वरूपाच्या परिसज्जेच्या प्रक्रिया आहेत या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासिकेमधून वर्गणी बघूया। आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत की परिसज्जा म्हणजे नेमकं काय किंवा परिसज्जेची प्रक्रिया कशासाठी केली जाते किंवा त्याचा उद्देश काय असतो। तर साधारण परिसज्जा म्हणजे की जेव्हा कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते किंवा जेव्हा तंतूपासून कापड जो आहे तो तयार होऊन मिलमधनं जेव्हा बाहेर येत असतो तेव्हा त्याला ग्रे क्लॉथ असं म्हटलं जातं। आता ग्रे क्लॉथ म्हणजे काय, तर आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो की ग्रे क्लॉथ म्हणजे ग्रे हा कलर आहे, तर मग साधारणपणे या कपड्याला ग्रे रंग प्राप्त असतो असं आपल्याला या ठिकाणी वाटू शकतं, परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ असा होत नाही। तर ग्रे क्लॉथ म्हणजे काय की जेव्हा तंतूपासून कापड निर्मितीपर्यंतची म्हणजे तंतूपासून धागा आणि धाग्यापासून कापड निर्मितीपर्यंतची जी प्रक्रिया या तंतूवरती केली जाते त्या प्रक्रियेमध्ये तो तंतू, तो धागा हा वेगवेगळ्या प्रक्रियेमधून किंवा प्रोसेसमधून जात असतो, म्हणून त्या ठिकाणी घाम, पाणी किंवा धूळ याचा संपर्क त्या कपड्याशी येतो आणि मग तो त्या ठिकाणी खराब किंवा मलिन असा होत असतो। तर साधारणपणे जे ग्रे कापड आहे ते दिसायला मळकट दिसतं आणि स्पर्शाला खरबडीत लागत असते, कारण की त्याला बनवताना बेसिक जी गोष्ट असते तेवढीच फक्त त्याच्यासाठी वापरलेली असते। आणि मग हे जर कापड आपल्या समोर मांडण्यात आलं किंवा आपल्याला विक्रीसाठी जर उपलब्ध झालं
तर ते कापड आपण खरेदी करणार नाही, कारण की ते दिसण्यासाठी जाडं आणि स्पर्शाला सुद्धा खरबडीत असते. आणि म्हणून परिसज्जा केल्यानंतर त्या कपड्यांचा स्पर्श, सौंदर्य, उपयोगिता आणि टिकाऊपणा जो आहे तो या परिसज्जेच्या प्रक्रियेनंतर कापडाचा वाढत असतो किंवा त्याच्यामध्ये वाढ होत असते. तंतू ते वस्त्र बनावटीपर्यंतची जी प्रक्रिया करत असतात त्या प्रक्रियेमध्ये तंतू गोळा करणे, त्याच्यापासून धागा बनवणे, धाग्यावरती विणण्याची प्रक्रिया करून त्याच्यापासून कापड निर्मिती करणे किंवा कापड बनवणे, हे करत असताना याला होणारा स्पर्श आणि धूळ किंवा मळ जो आहे याच्यामुळे हा जो कापड आहे तो खराब किंवा मळकट असा दिसत असतो. आणि मग त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, वस्त्र बनावटीतील धाग्याचा जो ताण आहे म्हणजे जो प्रेशर आहे तो प्रेशर देखील कमी करण्यासाठी त्या धाग्याला खळ दिली जाते, म्हणजे तो कडक असा त्या ठिकाणी तयार होत असतो. असं जर मागावरून काढलेलं कापड किंवा फॅक्टरीतून निघालेलं जे कापड आहे ते तुम्हाला, मला किंवा ग्राहकाला असं कुणालाही आवडणार नाही. आणि म्हणून या कापडाची उपयोगिता वाढावी, तंतूच्या गुणधर्मानुसार, फॅशननुसार या धाग्यात किंवा कपड्यामध्ये परिवर्तन करणं गरजेचं असतं किंवा त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक असतं. आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावरती परिसज्जेच्या प्रक्रिया ज्या आहेत ते सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचे गुणधर्म वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्यानंतर त्याचं मजबूती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती परिसज्जेच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या केल्या जात असतात की जेणेकरून त्या कपड्याचं मूल्य म्हणजे कॉस्ट देखील जी आहे ती त्या ठिकाणी वाढू शकते किंवा वाढते. तर साधारणपणे परिसज्जा याची व्याख्या काय होऊ शकते किंवा परिसज्जा म्हणजे नेमकं काय, तर हॉलच आणि सॅडलर त्यांच्यासोबत आहेत लॅक फोर्ड या दोघांनी मिळून परिसज्जेची व्याख्या अशी केलेली आहे की तंतूवर, धाग्यावर किंवा कापडावर कापड विणण्यापूर्वी किंवा विणल्यानंतर कापडाचे बाह्य स्वरूप, स्पर्श व गुणधर्म यात बदल घडवून आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे परिसज्जा होय. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलंय की परिसज्जेची प्रक्रिया ही डायरेक्ट कपड्यावर न करता तंतू, धागा आणि कापड, मग तो कापड विणण्यापूर्वी असेल किंवा विणल्यानंतर असेल, या दोनही परिस्थितीमध्ये तंतूवर, धाग्यावर आणि कापडावर त्याचं बाह्य स्वरूप खुलवण्यासाठी, त्याच्यामध्ये सौंदर्य निर्माण करण्यासाठी, त्याचा स्पर्श जो आहे तो सॉफ्ट होण्यासाठी आणि त्याच्या गुणधर्मांमध्ये वाढ किंवा बदल करण्यासाठी ज्या प्रक्रिया कपड्यावरती, तंतूवरती किंवा धाग्यावरती केल्या जातात त्या म्हणजे परिसज्जेच्या प्रक्रिया होय. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे इझाबेल विगेट यांची. त्यांनी ही व्याख्या 1964 मध्ये बनवलेली आहे किंवा सांगितलेली आहे. तर त्यांच्यामध्ये काय आहे, तर कापड बनावटीनंतर कपडावर केलेली प्रक्रिया परिसज्जा म्हणून ओळखली जाते. म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की कापड निर्मितीनंतर किंवा कापड तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये सौंदर्य वाढवणं, गुणधर्म वाढवणं किंवा त्याची मजबूती वाढवणं याच्यासाठी ज्या काही प्रक्रिया केल्या जातात त्या म्हणजे परिसज्जेच्या प्रक्रिया होय. आणि सुरुवातीच्या व्याख्येमध्ये त्या लेखकांच्या म्हणण्यानुसार असं होतं की तंतू, धागा आणि वस्त्र या तीनही गोष्टींवरती वस्त्र विणण्यापूर्वी किंवा विणल्यानंतर या दोनही लेवलला, दोनही स्तरावरती त्या कपड्याचं सौंदर्य, गुणधर्म आणि मजबूती या गोष्टी वाढवण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे परिसज्जेची प्रक्रिया होय. तर आता परिसज्जेची प्रक्रिया नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे. आता याच्यानंतर की परिसज्जा ही का करावी लागते किंवा परिसज्जेचे एम्स काय आहेत किंवा उद्देश काय आहेत किंवा पर्पज काय आहे की काय, कोणत्या पर्पज अंतर्गत आपण तंतूवरती, कापडावरती किंवा वस्त्रावरती परिसज्जेची प्रक्रिया ही केली जाते किंवा करावी लागते. तर याच्यामागचे काय उद्देश आहेत किंवा काय पर्पज आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे.
म्हणजे कुठल्या गोष्टी याच्यामुळे साध्य होतात, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वस्त्राचे सौंदर्य वाढवणे, ब्युटी ऑफ क्लॉथ इन्क्रीज करणे. तर वस्त्राचे सौंदर्य कशामुळे वाढते, तर परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे वाढते. आता कोणतेही कापड, जसं आपण बोललो होतो की फॅक्टरीतून कापड जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ते ग्रे क्लॉथ असतं, म्हणजे मशीनमधून जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा त्याला ग्रे क्लॉथ म्हणतात. मग हे कापड जे आहे, म्हणजे कोणतंही कापड जे आहे ते सुंदर आणि आकर्षक असेल तरच ते व्यक्ती पसंत करत असतो किंवा तेच आपल्याला आवडत असतं आणि त्याचं बाजार मूल्य म्हणजे त्याची मार्केट कॉस्ट जी आहे ती देखील वाढत असते. मग आता हे बाजार मूल्य वाढवण्यासाठी किंवा त्याचं गुणधर्म वाढवण्यासाठी मग काय करतात की कापडामध्ये सौंदर्य निर्माण करणं, त्याच्यासाठी त्याच्यावरती परिसज्जेच्या प्रक्रिया करणं हा मुख्य उद्देश जो आहे, म्हणजे कपड्याचं सौंदर्य वाढवण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो परिसज्ज मार्ग असते. आणि सौंदर्य वाढल्यामुळे म्हणजे कपड्याचं सौंदर्य वाढलं त्याच्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू ही देखील त्या ठिकाणी वाढत असते. तंतूमध्ये मुख्यतः नैसर्गिक तंतू जे आहेत ते अशुद्ध पदार्थाचे असतात, म्हणजे त्याचा संपर्क जो आहे तो धूळ, वातावरण, पाणी, पाऊस, ऊन या सगळ्या गोष्टींमुळे येत असतो, या सगळ्याच गोष्टींची येत असते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हे नैसर्गिक तंतू जे आहेत हे रंगाने मळकट दिसतात आणि मग विणताना सुद्धा ह्याच्यापासून धागा तयार करताना त्याचा धुळीशी संपर्क येतो. पीठ देताना ते ताणले जातात किंवा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि मग या छोट्या छोट्या तंतूंमुळे काय होतं की कापड विणताना कापडाच्या पृष्ठभागावरती म्हणजे तंतू जेव्हा एकमेकांमध्ये पीठ घेऊन धागा बनवला जातो, मग त्याच्यामध्ये जे छोट्या मोठ्या गाठी असतात त्या गाठी विणण्याच्या प्रक्रियेनंतर त्या कापडाच्या पृष्ठभागावर तशाच राहत असतात आणि मग त्या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला स्पर्शाला खरबडीत लागत असतात आणि त्याचा सौंदर्य जे आहे, त्या कापडाचं सौंदर्य जे आहे ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीने दिसत नाही किंवा चांगलं त्या ठिकाणी वाटत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी तिथे परिसज्जेची प्रक्रिया केली जाते की जेणेकरून त्या कपड्याचा मळ निघेल, त्या कपड्यावरच्या गाठी निघतील आणि तो कापड दिसायला सुंदर, स्वच्छ आणि स्पर्शाला तलम किंवा मऊ असा आपल्याला भासेल, म्हणून त्याच्यावरती परिसज्जेच्या प्रक्रिया केल्या जातात. सोबतच या परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे सौंदर्यासोबतच गुणधर्म आणि कपड्यातील उपयोगिता याच्यानुसार कपड्यावरती वेगवेगळ्या परिसज्जा ज्या आहेत त्या तंतूंच्या प्रकाराला अनुसरून केल्या जात असतात. याच्यानंतर याच्या मागचा दुसरा उद्देश आहे की वस्त्राचा टिकाऊपणा वाढवणे, ड्युरेबिलिटी जी आहे ती कपड्याची वाढवणे. काही विशिष्ट परिसज्जा ह्या अशा असतात की त्या केल्यामुळे कपड्याचा टिकाऊपणा जो आहे, ड्युरेबिलिटी जी आहे ती वाढत असते. त्याला जास्त दीर्घकाळपर्यंत व्यक्ती त्या कपड्याला वापरू शकतो किंवा त्याचा वापर हा जास्त काळापर्यंत व्यक्ती हा करू शकतो. ग्राहकाला सुद्धा कपड्याचा पूर्ण मोबदला मिळाल्याने त्या व्यक्तीला, त्या ग्राहकाला त्या कपड्याचं वापरण्याचं समाधान जे आहे ते त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. उदाहरणार्थ जसं चमक आणण्यासाठी मर्सरायझिंग ही प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे सुती कपड्यामध्ये चमक तर येतेच आणि सोबत तो कापड 20% जास्त मजबूत होतो, म्हणजे 20%ने ते कपड्याची मजबूती आहे ती त्या ठिकाणी वाढते. आणि साधारण कॉटनला किंवा सुती कपड्याला चमक ही नसते, परंतु मर्सरायझिंग ही परिसज्जेची प्रक्रिया त्याच्यावर केल्यामुळे त्या कपड्याला चमक प्राप्त होते आणि सोबतच 20%ने त्याची मजबूती जी आहे ती देखील त्या ठिकाणी वाढत असते. म्हणून कॉटनचं कापड जे आहे ते जास्त दिवसपर्यंत टिकत असतं किंवा जास्त दिवसपर्यंत ते फाटत नाही. कपड्यांना कसर लागू नये म्हणजे कीड लागू नये म्हणून कसर प्रतिरोधक परिसज्जा देखील केली जाते की ज्याच्यामुळे कपड्याचा टिकाऊपणा देखील त्या ठिकाणी वाढतो. कारण जर कसर लागली तर ज्या भागात कसर लागली आहे त्या भागाचा रंग डल होतो आणि त्या ठिकाणी कापड खाल्ल्यामुळे छोटे छोटे
छिद्र त्या ठिकाणी तयार होत असतात आणि मग तसं झाल्याने तो कापड आपल्याला लवकर त्या ठिकाणी वापरातून कमी करावा लागतो किंवा फेकून द्यावा लागतो. म्हणून त्या कपड्याचा कसर लागण्याचा गुणधर्म म्हणजे जो आहे त्याला प्रतिकार करण्यासाठी देखील काही परिसज्जेच्या प्रक्रिया ह्या केल्या जात असतात आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाची कसर लागत नाही आणि मग त्या कापडाची मजबूती जी आहे किंवा वापरण्याचा कार्यकाळ जो आहे तो आपला जास्त दिवसपर्यंत आपण ते कापड जे आहे ते वापरू शकतो. याच्यानंतरचं तिसरा उद्देश आहे की वस्त्राची उपयोगिता वाढवणे, सर्व्हिसेबिलिटी. म्हणजे की कपड्यावरती विशिष्ट प्रकारची परिसज्जा जर केली तर त्याची उपयोगिता जी आहे ती वाढू शकते. उदाहरणार्थ कपडे विणल्यानंतर ते सैल पडतात तेव्हा त्यांना स्टार्च जर केला तर ते कडक होतात. म्हणजे कॉटनचा कपडा किंवा इतर जे कपडे आहेत जसं रेशीमचा पण जो कपडा आहे तो वापरून आणि धुवून त्याच्यातली कडकपणा जो आहे तो संपत असतो, म्हणजे तो कमी होत असतो आणि मग परत तो कापड घालण्यासाठी आपल्याला त्याला खळ द्यावी लागते किंवा त्याला स्टार्च द्यावी लागते. मग ही खळ आणि स्टार्च देऊन सुद्धा आपण कपड्याची उपयोगिता जी आहे ती वाढवू शकतो. कपडे विणल्यानंतर ते सैल पडतात म्हणून आपण त्याला स्टार्च करतो. त्यांचा आकार शेप जो आहे तो त्याला प्राप्त करून देतो आणि ते लवकर मळू सुद्धा देत नाही. म्हणजे स्टार्चमुळे त्याला लवकर न मळण्याची शक्ती देखील त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. कपड्यांवर वारंवार किंवा अजिबातच इस्त्रीची गरज पडू नये म्हणून कपड्यावर रिंकल रेझिस्टन्स म्हणजे सुरकुत्या रोधक परिसज्जेची प्रक्रिया जी आहे ती केली जाते. त्याच्यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा उपयोग करून जलरोधक, अग्निरोधक अशा परिसज्जा देखील कपड्यांवरती केल्या जात असतात आणि या परिसज्जेमुळे कपड्यामध्ये विशिष्ट स्वरूपाचे गुणधर्म जे आहेत ते निर्माण केले जातात ज्याच्यामुळे त्याची उपयोगिता देखील वाढते. आता उदाहरणार्थ जर कपड्याला इस्त्री करण्याची गरज पडली नाही म्हणजे वॉश अँड वेअर जर कपडा असेल तर त्याला इस्त्री नाही केली तरी तो चालू शकतो. जर त्याला इस्त्री केली तर त्या ठिकाणी म्हणजे तो जो काही आपला वेळ आहे, आपला पैसा आहे तो त्या ठिकाणी खर्च होतो आणि म्हणून मग आपला धुलाईवरचा कपड्यांच्या वापरावरचा जो खर्च आहे तो आपला त्या ठिकाणी वाढत असतो. परंतु अशा स्वरूपाच्या परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे हे खर्च आपल्याला वारंवार करावे लागत नाही. तसंच सोबतच काही रासायनिक पदार्थांच्या उपयोगातून फायर रेझिस्टन्स म्हणजे अग्निरोधक, रिंकल रेझिस्टन्स म्हणजे की ज्याला सुरकुत्या पडणार नाही, त्याच्यानंतर अशा काही परिसज्जेच्या जलरोधक म्हणजे वॉटरप्रूफ कापड अशा काही रासायनिक पदार्थांच्या उपयोगातून ह्या प्रक्रिया करून कपड्यामध्ये त्या स्वरूपाचे गुणधर्म जे आहेत ते निर्माण केले जातात आणि त्या ऋतूनुसार म्हणजे जसं की वॉटर रेझिस्टन्स असेल म्हणजे जलरोधक असेल तर त्या ऋतूनुसार आपण रेनकोट वगैरे यासारखे स्वरूपाचे कपडे जे आहेत आपण ते वेअर करू शकतो. त्याच्यानंतर अग्निशमन दलातील लोकांना अग्नीच्या ठिकाणी म्हणजे तिथे त्यांना काम करावं लागतं म्हणून त्यांच्या स्किनला किंवा त्यांना त्यांचे कपडे जळू नयेत म्हणून फायर रेझिस्टन्सचे जे काही परिसज्जा त्या कपड्यावरती केली जाते त्याच्यापासून त्यांचे युनिफॉर्म्स तयार केले जातात आणि मग त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काम करणं सोपं जात असते. म्हणून अशा पद्धतीने वस्त्राची उपयोगिता जी आहे ती देखील परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे वाढते. एकंदर परिसज्जा प्रक्रिया करण्याचे 3 उद्देश जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितले आहेत. पहिला उद्देश आहे तो म्हणजे कपड्याचं सौंदर्य वाढवणे, दुसरा उद्देश आहे वस्त्राचा टिकाऊपणा वाढवणे आणि तिसरा उद्देश आहे वस्त्राची कॅपॅसिटी म्हणजे उपयोगिता जी आहे, सर्व्हिसेबिलिटी जी आहे ती या ठिकाणी वाढवणे. तर साधारणपणे या 3 उद्देशाने परिसज्जेची प्रक्रिया ही तंतूवरती, धाग्यावरती आणि वस्त्रावरती, वस्त्र विणण्यापूर्वी आणि वस्त्र बनल्यानंतर म्हणजे विणल्यानंतर याच्यावरती ही केली जाते आणि ह्या परिसज्जेचा उपयोग जो आहे तो सौंदर्य निर्मिती करणे, त्याच्यातले गुणधर्म वाढवणे आणि त्याच्यातली उपयोगिता जी आहे ती वाढवणे म्हणजे वस्त्रांमधील
या गोष्टी वाढवण्यासाठी परिसज्जेच्या प्रक्रियेचा उपयोग जो आहे तो साधारणपणे केला जात असतो. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं की परिसज्जेच्या प्रक्रियेचे प्रकार कोणते कोणते आहेत किंवा कोणत्या प्रकाराने परिसज्जेची प्रक्रिया केली जाते, कोणत्या प्रकाराचा काय फायदा आणि काय तोटा या ठिकाणी आहे. तर साधारणपणे परिसज्जेची प्रक्रिया त्यांच्या टिकाऊपणानुसार म्हणजे ती किती काळ त्या कपड्यावरती राहते तर ती केलेली परिसज्जेची प्रक्रिया ही किती कालावधीसाठी त्या कपड्यावरती टिकून राहते याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिलं म्हणजे याच्यानुसार पहिलं वर्गीकरण जे आहे ते म्हणजे स्थायी परिसज्जा म्हणजे परमनंट फिनिशेस. तर याच्यामध्ये काय होतं की ही जी काही परिसज्जा कपड्यावरती केली जाते ही कायम स्वरूपाची त्या कपड्याला सोबत राहते वस्त्र फाटेपर्यंत. म्हणजे तो कपडा फाटेपर्यंत त्याच्यावरती केलेली परिसज्जेची प्रक्रिया ही कमी होत नाही. त्याला स्थायी स्वरूपाची परिसज्जा असं म्हणतात किंवा स्थायी परिसज्जा असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे टिकाऊ परिसज्जा म्हणजे ड्युरेबल फिनिशेस. ही परिसज्जेची प्रक्रिया जी आहे ही कायम स्वरूपाची नसते म्हणजे कायम टिकणारी अशी ही नसते, परंतु अस्थायी स्वरूपाची जी परिसज्जा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त काळ ही टिकणारी परिसज्जा आहे. म्हणजे स्थायी स्वरूपासारखी ही कायम टिकत नाही, परंतु अस्थायी स्वरूपाच्या परिसज्जेपेक्षाही थोडी जास्त काळपर्यंत वस्त्रावरती टिकून राहत असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे अस्थायी परिसज्जा म्हणजे टेम्पररी फिनिशेस. ही परिसज्जा जी आहे ती साधारणपणे कपड्याच्या एका धुलाईत किंवा एका शुष्क धुलाईत म्हणजे ड्राय वॉशिंगमध्ये किंवा ड्राय क्लिनिंगमध्ये ही अस्थायी स्वरूपाची परिसज्जा जी आहे ती निघून जात असते. म्हणजे एका सिंगल वॉशने सुद्धा ही परिसज्जा या कपड्यातून निघून जाते किंवा कमी होते. त्याच्यानंतर आहे वारंवार करता येणाऱ्या परिसज्जा. आता ही वस्त्रावरून एकदा निघून गेलेली परिसज्जा आपण घरगुती पद्धतीने म्हणजे गृहिणी सुद्धा कोणत्याही विशिष्ट उपकरणाच्या उपयोगाशिवाय आपण या परिसज्जेच्या प्रक्रिया पुन्हा पुन्हा करू शकतो. जसं उदाहरणार्थ कॉटनचं जे कापड आहे ते स्टार्च दिलेलं असतं. जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याला स्टार्च दिलेला असतो, परंतु साधारण 1, 2, 3 धुलाईनंतर त्याचा स्टार्च जो आहे तो कमी होतो आणि ते कापड जे आहे ते लूळ म्हणजे थोडंसं ढिल्लं आणि सैलसर पडायला लागतं. मग आता याचा ढिलेपणा कमी करण्यासाठी किंवा याचा सैलपणा कमी करण्यासाठी आणि याला पुन्हा थिकनेस किंवा कडकपणा प्राप्त करून देण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने देखील त्या कपड्याला स्टार्च करू शकतो. आणि मग ह्या स्टार्चमुळे त्याला पुन्हा पहिल्यासारखा कडकपणा जो आहे तो त्या कपड्याला प्राप्त होतो आणि पुन्हा आपण ते कपडे त्या पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे काही परिसज्जेच्या प्रक्रिया अशा आहेत की ज्या कुठल्याही उपकरणाशिवाय घरगुती पद्धतीने गृहिणी देखील आपल्या वस्त्रांवरती त्या परिसज्जेच्या प्रक्रिया वापरू शकतो. ज्याच्यामध्ये खड देणं ही एक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर वस्त्राला चमक आणणं ही देखील एक प्रक्रिया आहे. तर याच्यामुळे वस्त्रामध्ये अस्थायी स्वरूपाच्या ज्या काही परिसज्जा केलेल्या असतात त्या निघून जातात आणि मग त्याला पुन्हा प्राप्त करण्यासाठी वारंवार करता येणाऱ्या परिसज्जा ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे आपल्या कपड्यावरती परिसज्जा किती काळ टिकते किंवा किती टिकाऊपणा त्या परिसज्जेमध्ये आहे याच्यानुसार हे 4 परिसज्जेचे परिसज्जा प्रक्रियेचे प्रकार जे आहेत ते आपण आता या ठिकाणी बघितले आहे. आणि आता आपल्या उद्देशानुसार म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या उद्देशानुसार आपल्याला परिसज्जेच्या फक्त 2च प्रक्रियांचा अभ्यास करायचा आहे. पहिली प्रक्रिया म्हणजे मूलभूत परिसज्जा आणि दुसरी परिसज्जा म्हणजे विशेष परिसज्जा. तर आता आपण या तासिकेमध्ये एकंदर परिसज्जा म्हणजे काय, या परिसज्जेचे उद्देश काय आहेत आणि परिसज्जेचे प्रकार जे आहेत म्हणजे ते किती काळासाठी टिकणारी परिसज्जा ती आहे याच्या अनुसरून पडणारे प्रकार जे आहेत त्याचे 4 प्रकार आपण या ठिकाणी बघितले.
आणि शेवटी आपण आपल्याला अभ्यासक्रमानुसार जे 2 प्रकार अभ्यासायचे आहेत, ज्याच्यामध्ये विशेष परिसंचार आणि मूलभूत परिसंचार. तर मूलभूत परिसंचार आणि विशेष परिसंचार ह्या अभ्यासक्रमाच्या अनुसरून आपल्याला हे 2 प्रकार जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. तर आजची तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण परिसंचेचे मूलभूत प्रक्रिया जी आहे, मूलभूत परिसंचेच्या प्रक्रिया ज्या आहेत त्याबद्दल आपण पुढच्या तासिकेमध्ये बोलू. आजची तासिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.